की आप्पांचं एक वर्ष होस्तोर किंवा पहिलं पुण्यस्मरण होस्तोर शेठ सुद्धा बोलणार नाहीत किंवा या क्षेत्राविषयी बोलणार नाहीत म्हणून त्यांना सांगितलं. मन असणारा एकमेव कोण असेल तर तो आप्पा असते. कारण नक्कीच. आप्पांचं एक वेगळं नातं आणि पुशेगाव आणि आप्पा यांचं एक वेगळं नातं आहे ते कधीच अमर. सर्वात मोठी कदाचित खरेदी आमची असणार आहे. म्हणजे सांगण्यापेक्षा आम्ही ते करून दाखवणार आहोत आणि ती खरेदी 100% होणार आहे. क्षेत्राला वेळ लावून जाणारा एक माणूस म्हणजे पंढरी शेठ फडके आप्पा. बरेच दिवस झाला आपल्यामध्ये, आता साधारण 8 ते 10 महिने झालं आप्पांचं निधन झालं, देव आज्ञा झाली, आपल्यामध्ये ते नाहीत. परंतु त्यांचे चिरंजीव असतील किंवा मित्र परिवार आज या उद्या होणाऱ्या पुशेगावच्या हिंद केसरी मैदानाचा आढावा किंवा मैदानाला भेट देण्यासाठी आलेले आहेत. खऱ्या अर्थानं बघा, माणूस गेल्यानंतर अनेक लोक हळहळली बैलगाडी शर्यत मध्ये उलटापालट झाली. असं एक व्यक्तिमत्व म्हणजे पंढरी शेठ फडके. मी असं बघितलंय मित्रांनो, बघा समजा आता युट्यूब चॅनेल, मी मोठीपणा सांगत नाही, युट्यूब चॅनेल एखादा युट्यूब चॅनेल चालायचं म्हटलं तर साधं पंढरी शेठ फडकेंच्या मागे व्हिडिओ काढायला गेलं तरी एखाद्याचा युट्यूब चॅनेल चालत होता. एवढा आप्पा फेमस बरोबर संपूर्ण त्यांच्यावरती प्रेम करणारी लोक आहेत. त्यांचे चिरंजीव गुरुनाथ शेठ आहेत, दादा आहेत आपल्या बरोबर. दादा नमस्ते. सर्वात प्रथम आपलं या मैदानामध्ये स्वागत आहे. काय सांगता? मैदान म्हटल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला ओढ आहे की हे मैदान कधी येणार आणि येणाऱ्या 27 तारखेला हा जल्लोष तुम्हाला सर्वांना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. दरवर्षी खऱ्या अर्थानं वर्षानुवर्ष या जी अड्ड्याची परंपरा आहे, स्वर्गीय पंढरी शेठ फडके हे अजून या ठिकाणी 8 दिवस येऊन राहायचे आणि ती परंपरा आज आम्ही गुरुनाथ शेठ फडके असतील, मंगेश शेठ फडके असतील, अक्षय शेठ फडके असतील, या सर्वांच्या वतीनं परत एकदा आम्ही ही परंपरा सुरू केलेली आहे. आज आप्पा जाऊन 1 वर्ष झाला, आम्हाला अड्ड्यामध्ये यायचं नाही तरी सुद्धा आप्पा ही जी परंपरा चालवली होती त्यासाठी आम्ही हा खास अड्ड्याची जी रणनीती आहे कशा पद्धतीनं आखणी केलेली आहे हे पाहण्यासाठी, हे प्रेम आहे. आणि महाराष्ट्राच्या जनतेनं, देशाच्या जनतेनं आप्पांना जे प्रेम दिलंय ते असंच अबाधित ठेवण्यासाठी आम्ही हा वारसा हा पुढे चालवणार आहोत. आणि यासाठी लवकरच 27 तारखेला आप्पांचं नाव या मैदानामध्ये आपल्याला परत एकदा ऐकायला मिळणारच. कारण पक्षा दादा सरकार जो ओव्हरटेक किंग म्हणून ज्यांनी स्वतःची एक दादा सरकारची ओळख या महाराष्ट्रात तयार केलेली आहे, तो बैल, पक्षा बैल या ठिकाणी 27 तारखेला आपल्याला नक्की दिसणार आहे. म्हणजे पक्ष आता आप्पांच्या नावाने या मैदानात पळणार आहे आपल्या पुशेगावच्या, का अजून कुठला आहे बैला पाहणार? नाही, एक पक्ष नक्की या अड्ड्यामध्ये 27 तारखेला तुम्हाला दिसेलच. मी सांगितलं की ही परंपरा आम्हाला सुरू ठेवायची आहे. 1 वर्षानंतर तुम्हाला मी दिसणार, पण 1 वर्ष आम्ही अड्ड्यामध्ये नाहीत, पण बैल मात्र या ठिकाणी आप्पांच्या नावाने पळणार आहे. आपण मुलाखतीत सांगितलं नाही, परंतु दादांना आधी सांगितलं की आप्पांचं 1 वर्ष होस्तोर किंवा पहिलं पुण्यस्मरण होस्तोर शेठ सुद्धा बोलणार नाहीत किंवा या क्षेत्राविषयी बोलणार नाहीत म्हणून त्यांना सांगितलं. एक पुशेगावच्या मैदानाविषयी काय तुम्ही काय सांगताल थोडं? नक्कीच, पुशेगावचं मैदान म्हणजे खऱ्या अर्थानं वर्षभर प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रेक्षकाच्या, गाडी मालक असेल, चालक असतील, या सर्वांच्या मनामध्ये एक वेगळी उत्सुकता निर्माण असते की हा अड्डा कधी येणार. तब्बल 1 वर्ष वाट पाहत असतात प्रत्येक जण. आणि ह्या अड्ड्यामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक बैलगाडा मालक आहे की आपला बैल ह्या अड्ड्यामध्ये कसा पळणार, 1 वर्ष उत्सुकता असते. म्हणजे तब्बल 1 ते 2 महिने अगोदर या अड्ड्यासाठी पैऱ्यांचं नियोजन होत असतो. हे या अड्ड्याचं वैशिष्ट्य आहे. आणि महाराष्ट्रामध्ये हिंद केसरी मैदान कसं असावं याचं ज्वलंत आपण उदाहरण पाहता की बसण्याची सोय म्हणजे जबरदस्त, प्रेक्षकांची ताळंबळ ओढू नये यासाठी आयोजकांनी आपण पाहतोय संपूर्ण पुशेगाव. मी कमिटीला धन्यवाद देईन की ज्या पद्धतीने त्यांनी हे मैदान बनवलं, फाटी बनवली. आपण जर बघितली तर अतिशय जी फाटी बनवलेली म्हणजे जी आखणी आहे त्याचं अंतर आहे एकदम परफेक्ट आहे. म्हणजे बैलाला पाळण्यासाठी अतिशय सुसज्ज असं हे मैदान बनवलेलं आहे. आणि येणाऱ्या 27 तारखेला जो जल्लोष आहे खऱ्या अर्थानं तो सोनेरी दिवस असेल महाराष्ट्रासाठी की ज्या ठिकाणी प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होणार आहे. नक्कीच मैदानाचे आणि आप्पांचे काय आठवणी? नक्कीच, आप्पा आणि पुशेगाव मैदान बोलल्यानंतर एक वेगळी नाळ जोडली गेलेली आहे. म्हणजे ह्या मैदानामध्ये आप्पा दरवर्षी, मी सांगितलं मगाशी की 8 ते 10 दिवस येऊन अगोदर इथे वास्तव्याला असतात आणि सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादानं मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर संपूर्ण मग जे काय असेल
त्यांच्याकडून प्रेमाची जी देणगी असेल काय असेल ती अवश्य ते दरवर्षी देत असतात या कार्यक्रमासाठी. आणि आपणचं मन आपल्याला सर्वांना माहित आहे की या महाराष्ट्रात आणि देशामध्ये गोल्डन मॅन म्हणून त्यांची ओळख होती, पण सोन्यासारं मन असणारा एकमेव कोण असेल तर तो आप्पा असते. कारण आप्पांचं एक वेगळं नातं आणि पुशेगाव आणि आप्पा यांचं एक वेगळं नातं आहे, ते कधीच अमर असं नातं आहे. जसा सर्जा आणि बादल जसं काळ गाजवला तसं आता पक्षा एक उगवता सितारा तुम्हाला भेटलेला आहे आणि मी पाहतो जाईल त्या अड्ड्यामध्ये तो फायनलचा गुलाल घेतो. काय सांगेल त्या पक्षाला? नक्कीच मागचा काल जर बघितला तर बादलनं गाजवला होता आणि येणारा हा जो काल आहे हा पक्ष गाजवतोय, पक्ष पलतोय. तो फक्त जे महाराष्ट्राच्या प्रेक्षकांनी आपण जे प्रेम दिलेलं आहे ते प्रेमा खातीर हा बैल पलतोय असं मी निश्चित मानेन. म्हटलं तर बैलगाडी क्षेत्रामध्ये नाव होतं आणि नावासाठी बैलगाडी शर्यत खेळली जात होती. एक खेळगडी म्हणून आप्पांनी बैलगाडी शर्यत खेळली. आता प्रत्येकाला वाटतं की एखादी आपली मोठी खरेदी असावी, टॉपचा बैल आपला म्हणजे नावात नंबरात राहणार असावा. कधी आप्पांच्या नावाने एखादा मोठी खरेदी होईल किंवा नवीन बैल खरेदी होईल? नक्कीच. आत्ताच आमच्या समेत आप्पांचे अतिशय जिवलग मित्र विकास जाधव साहेब आहेत. या ठिकाणी मी निश्चित सांगेन की येणाऱ्या पुण्यती म्हणजे एक वर्ष आप्पांना पूर्ण वर्ष झालं की नवीन झाल्यानंतर खरेदी करणार. सर्वात मोठी कदाचित खरेदी आमची असणार आहे. हा. म्हणजे सांगण्यापेक्षा आम्ही ते करून दाखवणार आहोत आणि ती खरेदी 100% होणार आहे. नक्कीच नाव चाललं पाहिजे. हे नाव अजरामर आहे. मी पहिलं सांगितलं की स्वर्गीय पंढरीशेठ फडके हे नाव शर्यती क्षेत्रात नव्हे तर अन्य सर्व क्षेत्रामध्ये, सामाजिक, शैक्षणिक, कला क्रीडा क्षेत्रामध्ये हे नाव अमर झालेलं आहे आणि ते नाव असंच कायमस्वरूपी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी ऐकायला येणार आहे. दादा काय बोलचाल थोडस? नाही ठीक आहे, असू द्या. ओके, मी बोलतो थोडं. त्याचबरोबर आता सध्याला आपण तर आता आप्पांच्यामुळं कोण इकडे जास्त नसते. आता घाटात सुद्धा आम्ही आता जाता बघतो, परंतु आम्हालाही दुःख वाटतं, दरवाजा बंद असतोय. आता बैल कोण आपलं बैलाचं नियोजन कोण करतं इकडं, किंवा पुशेगावचं येणारं मैदान आप्पांची मोठी देणगी असायची, या स्वरूपात काय सांगताल थोडं? नक्कीच. आप्पांचं प्रेम पुशेगाव आणि महाराजांवर एवढं जबरदस्त होतं की दरवर्षी आप्पांच्या वतीनं 1,11,000 रुपयाची देणगी दरवर्षी द्यायचे आणि तो वारसा आता सन्मान्य गुरुनाथ शेठ फडके असतील, मंगेश शेठ असतील यांच्या वतीनं तो वारसा चालू ठेवणार आहोत आणि दरवर्षी आम्ही 1,11,000 या मंदिराने देणार आहोत, यंदाही देणार. आणि आपण जर बघितलं तर आता पक्ष बैल आमचा छोटा हिरे असेल, छोटा पॅक मोठा धमाका, आता जी बैल आमची आहेत ते आपण असं सांगितलं की कराडमध्ये आमची बैल आहेत. तुषार शेठ घोरपडे कराड यांच्याकडं आमची बैल आहेत. तुषार घोरपडे याच्याबद्दल सांगायचं झालं तर तो आमचा भाऊ आहे आणि दादा सरकारचं काळीज आहे. एक विश्वासू आणि प्रामाणिक मुलगा म्हणून त्याची ओळख आहे आणि ज्या पद्धतीनं तो अड्ड्यामध्ये जातो, पैरे करतो, एक मी नेहमी त्याच्याबद्दल म्हणतो की मास्टर माइंड नियोजन कसं असावं, एक मास्टर माइंड नियोजन म्हणून तुषार भावड्या ज्याला प्रेमाने सर्वजण म्हणतात, तर तुषार घोरपडे याबद्दल निश्चित सांगेन की तो आमचं काळीज आहे आणि दादा सरकारचा आमचा भाऊ आहे. नक्कीच, धन्यवाद. संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता. काय तुमच्या त्या लोकांच्या विषयी किंवा या महाराष्ट्राच्या बैलगाडी शौकीन जनतेविषयी? नक्कीच. आप्पा ज्या दिवशी गेले खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा सर्वात मोठा तो काळा दिवस होता आणि त्या दिवसापासून महाराष्ट्रातील, देशातील तमाम शेकडे मालक असतील, शौकीन असतील, हे त्यांच्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. हे आप्पांनी कमवलेली सर्वात मोठी धनसंपत्ती होती की कोण कोणासाठी रडत नाहीये, पण आज संपूर्ण महाराष्ट्र नव्हे, देश नव्हे तर आखाती देशामध्ये, बाहेर देशामध्ये सुद्धा लोकांनी आप्पांचे स्टेटस ठेवले होते आणि घरातल्या महिला मुली असतील यांनी सुद्धा स्टेटस ठेवले होते आणि तब्बल 13 दिवस आज मग अखिल भारतीय बैलगाडी संघटना असेल, अखिल भारतीय बैलगाडी मुंबई, रायगड, ठाणे संघटना असेल, या सर्वांच्या वतीनं म्हणजे महाराष्ट्रातील जेवढ्या संघटना होत्या त्या सर्व संघटनांनी प्रत्येकाच्या गावामध्ये, म्हणजे आपण जर विचार केला तर प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येकाने आप्पांचे संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये बॅनर लागले होते. हे आप्पांनी कमवलेली, मी आता सांगितलं की सर्वात मोठी धनसंपत्ती होती आणि ज्या पद्धतीनं लोकांनी आप्पांवर प्रेम केलंय, अनेक शेकडे मालक आम्ही युट्यूबच्या माध्यमातून बघितलेत
की ज्यांनी अड्ड्यामध्ये आल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायचे आणि त्यांनी आपला घरचा एक कुटुंब प्रमुख गेल्यानंतर जशा पद्धतीने दुःख व्यक्त करतात तसं सर्वांनी दुःख व्यक्त केलं. तर याबद्दल मी दादा सरकारच्या वतीनं त्या तमाम शेकडे मालकांचं ह्या क्षेत्राशी बैलगाडी क्षेत्राशी जी निगडीत मंडळी आहेत त्या सर्वांच्या मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. आणि दादा सरकार तुमचे ऋण कधीच विसरणार नाहीत आणि संपूर्ण महाराष्ट्राने हे जे प्रेम दिलेलं आहे त्या 13 दिवसाच्या प्रेमाखातीर आम्ही परत एकदा तुमच्या प्रेमाखातीर आम्ही लवकरच आपल्या पुण्यतर अड्ड्यामध्ये उतरणार आहोत. धन्यवाद.